स्वरूप वर्धिनी या संस्थेतील काही युवक मराठवाड्याच्या दुष्काळी भागाचा अभ्यास करण्यासाठी आज मराठवाड्यात आलेले आहेत। आज आम्ही कळंब तालुक्यात आहोत व आपल्यासोबत महाराष्ट्र लोक विकास मंचाचे सचिव भूमिपुत्र वाघ साहेब आहेत। वाघ सर म्हणजे मराठवाड्याचा आवाज समाजातील तरुणांना, समाजातील विविध घटकांना एकत्रित करून सामाजिक कार्य पुढे घेऊन जाणारे असे एक नेतृत्व जे मराठवाड्याला लाभले आणि भविष्यात ते महाराष्ट्राचे देखील आहेत। असं नेतृत्वाला माझा एक प्रश्न असा आहे की आता मराठवाड्यामध्ये जो दुष्काळ आहे त्याच्यासाठी सरकारने काय केलं आहे आतापर्यंत आणि सरकारने अशा कोणत्या उपाययोजना कराव्यात सर की ज्याच्यामुळे इथे दुष्काळ पडणारच नाही किंवा पडलेला दुष्काळाचा परिणाम लोकांवर होणार नाही? सर नमस्कार। खूप आज दिवसभरात आपली चर्चा झालेली आहे। मार्मिक प्रश्न तुम्ही विचारलेला आहे। सरकार काय करतं किंवा सरकारने काय केलं तर 2023-24च्या दुष्काळामध्ये सरकारने शून्य काम केलेलं आहे, काहीच केलेलं नाही। जेव्हा दुष्काळाची तीव्रता जाणवली तेव्हा लोक रस्त्यावर यायचे पूर्वी लोकांनी आवाज उठवायच्या तर सरकारने जाहीर केलं दुष्काळ ही राजकीय खेळी आहे, त्याला प्रत्येक समाज जाणतो आहे। पूर्वी 12 ते 17च्या दुष्काळामध्ये 13 ते 16च्या दुष्काळामध्ये जलसिंचनाचं खूप चांगलं काम सरकारने केलं होतं, त्याला आमचं समर्थन आहे। पण एका बाजूला दुष्काळ पडूच नाही म्हणून जे सरकारने काम करायला पाहिजे ते महत्त्वाचं म्हणजे वृक्ष संवर्धन करणं गरजेचं आहे। माथ्यावरती पडणारा पावसाचा थेंब तो पायथ्यापर्यंत न येता प्रत्येक ठिकाणी तो मुरला गेला पाहिजे। ओढा असो, नदी असो, नाले असो, तिथे पडणारं पाणी वाहून जाता कामा नये याच्यासाठी ढोक खोदकामाच्या माध्यमातून ते काम केलं पाहिजे। महाराष्ट्राला नक्की ओळख आहे मधुकर धस यांची, डोहाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर काम केलं आणि त्या काळामध्ये मधुकर धसची गव्हर्नमेंटनी नोंद घेतली आणि पाणीदार माणूस म्हणून त्यांना पुरस्कार केला। ते समाज विकास संस्थेचे अध्यक्ष होते, त्यांच्याकडे सरकारचं लक्ष लागलं। माझ्या सूचना किंवा माझं जे अनालिसिस आहे ते असं आहे की पडणारा पावसाचा थेंब हा मुरला पाहिजे, मुरवला पाहिजे, वृक्ष संवर्धन केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी केलं पाहिजे म्हणत असताना सुद्धा एकीकडे कळंब सारख्या महाराजांच्या सगळ्या टीमनी 30 मिनिटांमध्ये 1,11,121 झाडं जोपास लावली, त्याचं संवर्धन आजही करतायत। मग सरकार एकीकडे एका बाजूला उदासीन का आहे? सामाजिक वनीकरण आणि फॉरेस्ट विभाग दरवर्षात त्याच खड्ड्यात रोप लावतं, उन्हाळ्यात ती रोपं जाळतं, पुन्हा त्याच्यावरती करोडो रुपये खर्च केला जातो। परवा मी वाचलं होतं 39,000 कोटी दर वर्षाला भारतामध्ये रोपं लावण्यावरती खर्च होतो। मग हे सगळं बदलायचं असेल तर फॉरेस्ट विभागातल्या लोकांनी ते संवर्धन करायला पाहिजे। गव्हर्नमेंटनी झाडं संवर्धनासाठी पाण्याची सुविधा करायला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला जलसिंचनाचे स्रोत वाढवले पाहिजेत आणि यासाठी सामाजिक ऑडिट व्हावं, गावागावामध्ये समिती व्हाव्या, त्या समित्यांनी हे गावाच्या विकासाचं, जलसंवर्धनाचं, देखरेखीचं काम केलं पाहिजे। हे जर काम केलं आणि भ्रष्टाचार मुक्त एकही रुपया हा प्रक्रियेमध्ये कोणीही खायचा नाही हे जर ठरवलं तर भारत 3 वर्षामध्ये सुजलाम सुफलाम होऊ शकतो असं तरी मला वाटतं। आता आपण पाहिलं की ज्याप्रमाणे भूमिपुत्र वाघ सरांनी सांगितलं की सरकारी योजना व त्यांची अंमलबजावणी जितकी योग्य व जितकी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता होईल तितका आपला समाज लवकर पुढे जाईल। त्याचबरोबर जसं आपल्याला महाराजांनी सांगितलं की ज्याबरोबर सरकार काम करणार आहे त्याचबरोबर लोकांचा सहभागी तितकाच महत्त्वाचा आहे। तर मराठवाड्यातील लोक हे आशावादी आहेत। महाराष्ट्रातील सरकारकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे आणि आम्ही आशावादी आहोत असं आश्वासन व्यक्त करतो। स्वरूप वर्धिनी संस्थेचं आपण एक कार्यवृत्त महाराजांना व वाघ सरांना भेट देऊया। धन्यवाद।